घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरामध्ये सर्वांच्या समोर जानकी ही शर्वरी आरोप लावते की विक्रांत भाईचा खून हा शर्वरी वंशी यांनीच केलेला आहे आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर ऋषिकेशला अतिशय राग येतो आणि ऋषिकेश बोलतो, जानकी हे काय, तू माझ्या बहिणीवर खुनाचा आरोप लावतेच, आताच्या आता तिची माफी माग. आणि तेव्हा सुमित्रा देखील बोलते, नुसती माफी नाही तर तिचे पाय धरून माफी माग. आणि तेव्हा सर्वजण हे ऐकून ऋषिकेश सुमित्राकडे पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये विक्रांतचा मृत्यू झाल्यामुळे सर्वजण अतिशय दुःखी असतात आणि शर्वरी ही खूप जोरजोरात ओरडत असते. आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी पोलिस ऐश्वर्याला घेऊन आलेले असतात आणि ऐश्वर्या ही सर्वांच्या समोर शर्वरीवर आरोप लावते, या विक्रांतचा खून हा शर्वरीनेच केला आहे. आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सुमित्राला अतिशय राग येतो व ती सर्वांच्या समोर ऐश्वर्याच्या कानाखाली मारते आणि बोलते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर खुनाचा आरोप लावण्याची. आणि त्यावेळेस ऐश्वर्यासोबत असलेले पोलिसही शर्वरीच्या नावाचे अटक वॉरंट दाखवतात आणि बोलतात, आम्हाला शर्वरीला अटक करावी लागेल. आणि ते शर्वरीला अटक करून घेऊन जाऊ लागतात. तेव्हा सौमित्राला देखील राग येतो आणि तो बोलतो, हे सर्व ऐश्वर्या तुझ्यामुळे झाले आहे. तेव्हा सारंग देखील ऐश्वर्याची बाजू घेतो आणि तो सौमित्राच्या अंगावर धावून जातो. आणि तेव्हा जानकी सर्वांना थांबवते आणि बोलते, थांबा, मी माझे घर कधीही तुटू देणार नाही. खरा गुन्हेगार, खरा खुनी कोण आहे हे मीच शोधून काढणार. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये विक्रमचा खरा गुन्हेगार कोण आहे हे जानकी शोधून काढू शकेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.